तर इथे आपले बाजारासारखे फ्रोझन मटार तयार झाले. तुम्ही बघू शकता कलर देखील खूप सुंदर आलेला आहे. आता बाजारामध्ये मटार देखील खूप स्वस्त आहेत. तर या टायमिंगला आपण मटार आणून वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकतो. तर इथे मी 1 किलो मटाराचे दाणे काढून घेतलेले आहेत. त्यासोबतच कढईमध्ये 4 ते 5 ग्लास पाणी जे आहे हे उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी आलेली आहे आणि आता आपण याच्यामध्ये लागणारं साहित्य घालूया. जसं की साखर, मीठ, लिंबाचा रस वगैरे. आता इथे 2 चमचे साखर मी इथे घेतलेली आहे. मोठे चमचे साखर आहे आणि तुमचे मटार कमी असतील तर तुम्ही साखर कमी घालू शकता. 1 छोटा चमचा मीठ घातलेला आहे आणि त्याच्यासोबतच 1 मीडियम साईजचा लिंबाचा रस घातलेला आहे. आता ज्यांच्याकडे व्हिनेगर अवेलेबल आहे त्यांनी 2 चमचे व्हिनेगर घातले तरीही चालेल. साखर आणि लिंबाचा रस प्रिझर्वेटिव्हचं काम करेल वर्षभर त्यांना स्टोअर होण्यासाठी, तसेच त्याची चव मेंटेन राहण्यासाठी. आणि साखरेमुळे चव आणि मटारचा कलर जो आहे तो देखील छानसा मेंटेन राहील. आता हे सगळेचे सगळे मटार आपण याला पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत उकळत्या. आणि गॅसची फ्लेम हाय ठेवली तरी चालेल, मीडियम ठेवली तरी चालेल. आता हे जे मटार आहे जे हलके होतील तसे वर यायला लागतील आणि हे वर आलेले मटारच आपल्याला फक्त काढून घ्यायचे आहेत. कोवळे मटार पटापट वर यायला लागतात, जून मटारांना थोडा वेळ लागतो. आता इथे आपल्याला खूप जास्त मटार शिजवायचे नाहीत, उकळी आणून आणून शिजवून घ्यायचं नाही आहे. फक्त मटार खालून वर यायला लागले की जसे वर येतात ते वाले मटार आपल्याला फक्त काढायचे आहेत. थोड्या जून मटारांना थोडा जास्त वेळ लागतो. आता हे सगळेचे सगळे मटार आपल्याला चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि हे गरम मटार जे आहे ते आपल्याला एकदम थंड पाण्यामध्ये घालायचे आहेत. एक तर तुम्ही बर्फाचं पाणी करू शकता किंवा रात्रभर फ्रीजमध्ये पाणी ठेवून त्या पाण्याचा देखील वापर करू शकता. फक्त अर्धा मिनिट हे मटार आपल्याला या थंड पाण्यामध्ये ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर चाळणीमध्ये गाळून घ्यायचे आहेत आणि चाळणीमध्ये 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटं चाळणीमध्ये ठेवल्यानंतर एखाद्या कॉटनच्या कपड्यावर फॅन खाली हे पसरून द्यायचे आहेत. 1 ते 2 तास पसरून द्यायचे आहे, जेणेकरून त्यातला जो पाण्याचा अंश आहे तो सगळ्याचा सगळा निघून जाईल. म्हणून आपल्याला हे फॅन खाली ठेवायचे आहेत. आता हे बघा, हे मटार माझे अगदी कोरडे कोरडे झालेले आहेत. अजिबात ह्याला पाण्याचा अंश नाही आहे. याच्यामुळे काय होतं, जे आपण फ्रीजरमध्ये ठेवतो तेव्हा बर्फाचे तुकडे फारसे याच्यामध्ये साठले जात नाहीत आणि तो आपला बेनिफिट होतो. आणि हे मटार जे आहे तुम्ही हे एखाद्या अशा बॉक्समध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये किंवा छोटे छोटे पॉलिथिनच्या बॅगा करू शकता. आता मी हे मोठे पॉलिथिनमध्ये दाखवलेलं आहे, पण मी जे स्टोअर करून ठेवले ते याच पॉलिथिनचे 2-2 काप केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवलेले आहे. आणि हे मटार तुम्हाला फ्रीजरमध्ये स्टोअर करायचे आहेत. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर